तालुक्याच्या महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम कन्नड इथं पार पडला आहे। महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे। या कार्यशाळेमध्ये महिलांना स्वयंरोजगार, बचत गट, उद्योजकता, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या अनेक विषयांवर माहिती देण्यात आली। संबंधित विभागांचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासोबत थेट संवाद साधण्यात आला। महिलांनी आपल्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा थेट प्रशासनासमोर मांडल्या। या संवादातून महिलांना दिशा मिळण्यासोबतच प्रशासनालाही त्यांच्या गरजांनुसार निर्णय घेण्याची संधी मिळाली। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की महिला सक्षमीकरण हे शासनाचं मूलभूत उद्दिष्ट आहे। योजनेची अंमलबजावणीमध्ये महिला पोहोचल्या पाहिजेत हीच आमची भूमिका आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर होण्याचा आत्मविश्वास मिळाला असून अशा संवाद उपक्रमांची गरज तालुका आणि जिल्हा स्तरावर वारंवार भासते असं मत उपस्थित महिलांनी व्यक्त केलं आहे। संपूर्ण जिल्हाभरामध्ये शाळेमध्ये दशसूत्री नावाचा आमचा उपक्रम मागच्या वर्षापासून सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे, आयटीक्षम विद्यार्थी घडवणे, आनंददायी शिक्षण देणे या सगळ्या गोष्टी आम्ही ट्रेन करतो। त्याचाच दुसरा भाग म्हणून आज आपण महिला सक्षमीकरण, कारण जवळजवळ 50% महिला शिक्षिका आहेत जिल्ह्यामध्ये, त्यांना या दशसूत्रीचं प्रशिक्षण देणे आणि त्याच्यातून महिला सक्षमीकरण करणे आणि यांच्या माध्यमातून शाळेमध्ये हे दशसूत्री प्रभावी अंमलबजावणी करणे, याच्यासाठी आपण प्रत्येक तालुक्यामध्ये या कार्यशाळा घेतोय। आज पहिला दिवस आहे, पहिली कार्यशाळा आहे जी कन्नड तालुक्यात झाली आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे। आमचे शिक्षण विभागाचे, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्याख्यान दिलेलं आहे आणि सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा आणि त्या माध्यमातून शिक्षकांचं पण अपडेशन असा हा संयुक्त कार्यक्रम आम्ही घेतोय, त्याला चांगला प्रतिसाद आहे। या कार्यक्रमाच्या उद्देशाने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, आर्थिक नाही, हे सर्व नोकरीलाच आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून इतरांना संदेश जावा, एज्युकेशन मध्ये सक्षमीकरण करायचं आहे, त्यांचं स्वतःचं सक्षमीकरण, त्यांच्यातले काही निगेटिव्ह विचार असतील तर त्या दूर करणे, त्यांना कार्यक्षम करणे, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार रुजवणे आणि त्यांच्या माध्यमातून शाळेमध्ये सगळे उपक्रम प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा याचा उद्देश आहे। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।